तर जाऊया मैदानावरती आपण शेवटचा अंतिम सामना दामद चषक 2024चं हे पर्व तिसरं होतं भव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण 15 डिसेंबरला या ठिकाणी चालू केली. आज 19 डिसेंबर उजळलंय आणि खऱ्या अर्थाने अप्रतिम स्पर्धा पार पडली. कोणताही कालवट या स्पर्धेला लागला नाही. आपलातून स्पर्धा या ठिकाणी पार पडली आणि खरं कुरंब आहे आणि त्याच्या संपूर्ण ग्रुपचं मी मनापासून धन्यवाद मानतो, कारण स्पर्धा चांगल्या प्रकारे घडली जाईल. या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलं ते आमचे MTC Live.in यांचंही मनापासून मी धन्यवाद मानतो आहे. त्याचबरोबर आमचे DJ ऑपरेटर, टोटल लाईटची जी सेवा आणि मंडपची सेवा ज्यांनी पुरवली त्या सर्व DJ ऑपरेटरचा मी मनापासून, साऊंड सिस्टीमचा मी आभार मानतोय. त्याचबरोबर यूट्यूबची संपूर्ण टीम यांचाही मनापासून आभार. आमचे ऑफिशियल्स सर्व पंत, राजेश भोईर, हरीश कराले, त्याचबरोबर आम्ही पाहिलं गेलं फिरोज खान सर यांचाही मनापासून धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला समालोचक म्हणून काम केली ते म्हणजे राहुल चव्हाण असतील, महेश धुले असतील, त्यानंतर मानस मनोरे, आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं आज योगेश मडवी, त्यानंतर सोमनाथ खाडे, या सर्व समालोचकांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. संदीपजी बोराडे त्यांची झलक आपण या ठिकाणी पाहिली, त्यांचे मनापासून धन्यवाद. आमचे स्कोरर नितेशजी तरे यांचंही मनापासून धन्यवाद. चला मॅचला सुरुवात होते. मॅच ऑन. पहिला चेंडू आपण पाहतोय इथे वन बाउंड चेंडू उचलला जाईल. बराच काल चेंडू हवेमध्ये होता. आपण पाहिलं गेलं एक धाव या ठिकाणी घेण्यात आले. मुनावर हा गोलंदाज पाहतो, गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय वन बाउंड चेंडू बऱ्याचशा पार होत. रस मिळतील 4. इथे आला चौकार. मनोज देशमुख आपण या ठिकाणी यायचे. मनोज देशमुख सर, तर फ्लड लाईट बंद केले तरी चालतील, फक्त ओके ठीक आहे राहून द्या, कारण इथे पुन्हा त्या लाईटचा प्रॉब्लेम होईल. लाईव्ह चालू आहेत. इथे सुरेख फटका समोर होता, चेंडूला उडवला, चेंडू जातो सीमारेखा पार. रस पिलतीलचा इथे आला हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. चांगली सुरुवात फलंदाजीला आपण या ठिकाणी पाहतोय. इथे आपण पाहिलं गेलं 15+ धावा आव्हान ठरू शकतात त्या शिलपटा संघासाठी, कारण गुडवेल 11 श्रीपती बाबा उमलोली संघाचा गोलंदाज तोफखाना मजबूत आहे. इथे साहिलचा चेंडू टॉस केला, साहिलने हवे संपर होतो. इरफान चेंडू खाली येतो, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. झटका क्रमांक 1. साहिल लोंगले होणार बॅक टू पवेलियन. 3 चेंडू 10 धावांची केली साकारू. 333.3च्या आपण पाहिला स्ट्राईक रेट या धावा कुठल्या गेल्या. 3 चेंडू आणि 10 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचली 11 एका गड्याच्या मोबदल्यात. चार चेंडू झालेत. दादा चला लगेच चला.
चला मॅचला सुरुवात करूया. पुन्हा एकदा आपण पाहतो 4 चेंडू झालेत, 11 धावा धाव फलकावरती, 1 गड्याच्या मोबदल्यात. तमान कर्जतकर जे आत्तापर्यंत या मॅचला लाईव्ह पाहतात त्या सर्वांचं मनापासून आम्ही धन्यवाद मानतो. मित्रांनो, येणाऱ्या काही कालावधीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये जे वाकस, डिक्सल, कर्जत, तामत अनेक ठिकाणी आपण रजनी स्पर्धा पाहणार आहोत. कोलारे मध्ये आपण डेची स्पर्धा पाहणार आहोत. इथे पहिला आपण थोडासा डिस्टर्बला चेंडू होता, पंतांनी सांगितलं आणि इथे पंतांनी लेग बाय घोषित केले. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. धाव कशी पण येऊ का 2 षटकाचा सामना आहे, धावसंख्या पाहिजे ती कशा प्रकारे येते यावरती लक्ष दिलं जात नाहीये. 5 चेंडू आणि 12 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शरदसाठी असेल. इथे सुरेख फटका. इथे आपण पाहतो शतरक्षक चेंडू खाली येतो, कोणत्या प्रकारची चूक करत नाही नूर. फलंदाज बाद शरदच्या पारीचा अंत होत आहे. झटका क्रमांक 2 या ठिकाणी दिला गेलाय. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 12-2 बाद 12. शरदी माघार याला काय पाहतो आपण, क्लिअर क्वालिटी आपण पाहिली गेली. मॉर्निंगचा व्ह्यू समोर डोंगर आपण पाहिलं, दया सह्याद्रीचं दरखोर अफलातून आपण पाहतोय. आणि मुंबई सारख्या ठिकाणी गेलात तर तिथे मॉर्निंग क्रिकेट खेळला जातो, प्रॅक्टिस केली जाते. इथे एक षटक समाप्त झाले. 12 धावा धाव फलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय धावसंख्या धाव फलकावरती लागले गेले ती श्रीपती बाबा उमरोली अर्थात कुर्वन 11 या संघाची. तो गोलंदाज इरफान आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. चला फास्ट घ्या. अक्षरशः थंडीने हाहाकार माजवला पण स्पर्धा सुरेखरित्या पार पाडली. इथे पाहतोय थोडासा हाईट फॅक्टर आपण या ठिकाणी मोजला जाणार जरूर. पण आम्हाला सांगते लेग बाईची एक धाव पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली. इथे लेग बाईची एक धाव आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. लेग बाईज म्हटलं मग गेलं तर आपण गोलंदाजच्या खात्यावरती धावा मोजल्या जात नाही, बाईच्या धावा मोजल्या जात नाहीयेत. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव पण लेग बाईची एक धाव. धावसंख्या स्कोर कार्ड धावून पोचली ती 13 या आकड्यावरती. दुसरा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. इथे पाहतो एसटीच्या पाठीमागे गोलंदाज घोटाळा झालाय. चेंडू आपण धावतोय सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4. इथे आला महत्वपूर्ण नशीबवान चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 17. कारण 17 धावा धाव फलकावरती आल्यात आणि इरफान याच्या टी शर्टचा क्रमांक जर्सी क्रमांक पाहिला तोही 17. खऱ्या अर्थाने पहिलं गेलं. चांगला चेंडू या अगोदर आपण पाहिलं गेलं त्याला लेट कट होता, तो चौकार अर्धी झाला आणि इथे आपण पाहतो धावसंख्या 17 या आकड्यावरती आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इरफान तयार. बल्लाड संघाला पराभूत करण्याची ताकद आहे उमरोली संघाकडे आणि ते दाखवत असताना इथे पाहिला दूरवर चेंडू होता, त्याचाही पाठलाग आपण पाहतोय. भावेश अर्थात बंटी करत होता. श्रीपती बाबा चषक रंगलं होतं त्या संघामध्ये आपण पाहिला गेला आणि त्या स्पर्धेमध्ये कॅशियरची भूमिका ज्याच्याकडे होती तो म्हणजे भावेश. तो हे अष्टबैली खिलाडी गोलंदाजी फलंदाजी दोन्ही प्रकारे करत असतो. इथे चांगला आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या धावून पोहोचली ती 19 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 बाद 19 कुर्वन 11 उमरोली संघाची धावसंख्या.
इथे आपण पाहतोय बॅक टू बॉलर चेंडू होती, एक धाव घेतली जाईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेची धावसंख्या जाऊन पोहोचली 21. एक षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय. एक सेमीफायनल चिठ्ठीमध्ये निघाली आणि तिथे आपण पाहतोय शिलपाटा खोपोली संघ त्या ठिकाणी आगीभूत झाला होता. त्यामध्ये गंमत जम्मत पाहिली गेली. जरूर आपण गंमत जम्मत काय होती ती आपण या षटकाच्या समाप्तीनंतर आवाज म्यूट करून जरूर बोलूया. एक षटक 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. इरफान चला फास्ट करा, लगेच आपण वेळ घेऊ नका. 5वा चेंडू इथे चांगला फटका, चेंडूला गुड मॉर्निंग करत पाठवून दिला आभाळी दिशाली आणि ह्या दिशान गोलंदाजीचा भरपूर फायदा उठवलाय. फलंदाज रत्नदीपने धावा संख्या 6 जोडली जाईल ती स्कोर कार्ड वरती. 27 धावा, 27 धावा स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत. शेवटचा चेंडू, सत्तावीस धावा. इथं पाहतो सुरेख फटका, रत्नदीप लोंगलेच्या बॅटमधून निघाला आसमानी दणका, चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. 6 धावेसाठी आला हा लाजवाब हाय यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 33. 34 धावांची गरज असेल ती शिलपाटा संघाला.
शिवसेना शेलू पंचायत समिती विभाग प्रमुख आणि अरविशा इलेक्ट्रिकलचे प्रोप्रायटर अविनाशजी शंकर तरे इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर याचकडून कुर्वेन 11 श्रीपती बाबा उमरोली संघासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपण इथून प्रथम क्रमांक पटकावता तर येणाऱ्या काळामध्ये अविनाशजी तरे यांच्या स्पर्धेमध्ये आपणास खूप सारं त्या ठिकाणी मेजवानी भेटणार आहे. आणि अविनाशजी तरे यांच्याबद्दल तर खास सांगू इच्छितो, मी श्रीपती बाबा चषकामध्ये पाहिलं होतं. एक जवळचं नातं आणि खऱ्या अर्थाने आत्ताच आम्ही नितेश तरे यांच्याशी चर्चा केली. एक सुंदर समालोचक आणि एक सुंदर व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. क्रिकेटच्या दुनियामध्ये सध्या पॅकर म्हणून आपण पाहतो आहे, पण खऱ्या अर्थाने एक आदर्श व्यक्तिमत्व नेहमी सर्वांना साथ देणारे अविनाशजी शंकर तरे हे आत्ताही लाईव्ह आहेत, मॅच आपण पाहतात. आणि खऱ्या अर्थाने त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून गुड मॉर्निंग आणि जाऊया फायनलकडे. आणि त्यांच्याकडून आल्यात या कुर्वेन 11 श्रीपती बाबा उमरोली संघाला लाख 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 शुभेच्छा. धन्यवाद अविनाशजी तरे. अजूनही आपण लाईव्ह आहात, ही मॅच आपण लाईव्ह पाहता. 34 धावांची गरज आहे, प्रतिषटक 17 धावांची गरज, 12 चेंडू आणि 34 धावा. इरफान आणि अनस आपण पाहतोय सलामीला गेलेत. आणि इथे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय विकेट. आपण स्क्रीनवरती जरूर पाहू शकता, चांगला फटका होता, बराच काळ चेंडू हवाई सफर केला होता जरी काय आपण पाहतोय तिथे. पण इथे थोडासा शॉर्ट राहिला चेंडू, आपण पाहतो बाउंड्री लाईन पार करू शकला नाहीये. हर्षल लोंगले यांनी चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. आणि पहिला झटका या स्पर्धेमध्ये आत्तावर ज्यांनी सुरेख कामगिरी केली होती त्या इरफानला माघारी पाठवले. पहिल्या चेंडूवरती साहिलच्या गोलंदाजीवरती पहिला विकेट. ताकत का मारा गुस्सा ज्यादा, गेंद पहुंची आधे से भी आधा, झटका. 11 चेंडू 34 धावांची गरज. नवीन फलंदाज अनसला साथ द्यायला मैदानामध्ये नूर. इथे पुन्हा एकदा पाहतो आहे ज्या पद्धतीने थोडंसं टायमिंग प्रॉपर आणि कलेक्शन आपण पाहिलं गेलं. फलंदाज अव्वल आणि टॉपर त्याच्या बॅटमधून येतोय लाजवाब षटकार. बघा आपण पाहिलं गेलं समोर या ठिकाणी पाहिलं गेलं तो चेंडूची जी हाईट होती ती या अगोदरच्या विकेटमध्ये जी हाईट जास्त होती ती कमी होती. इथे अमरजीत मट्टू चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तरी साहिलने षटकार खाल्ला असेल पण इथे पुन्हा एकदा कमबॅक. यस यस लाजवाब. स्क्रीनवरती पाहू शकता आपण ज्या हनुमान खांडा संघ, बाकी सर्व सांभाळा कारण स्टे ते हलतंय पडतंय कधी पण. इथे पुन्हा एकदा आनंदच्या बॅटमधून चेंडू निघाला. चेतन त्या ठिकाणी चेंडू पार होऊ शकत नाहीये. आणखीन एक विकेट साहिलच्या खात्यामध्ये. विकेट क्रमांक 2 या सामन्यामध्ये, धावसंख्या 6.
इथे पाहतो आणखीन एक धमाका. फलंदाज अजमलच्या बॅट मधून निघतोय, 6 धावेसाठी येतोय हा A1 क्वालिटीचा गुड मॉर्निंग करणारा ब्रँडेड षटकार. तर 2 विकेट 12 धावा 5 चेंडू आपण आतापर्यंत झालेत. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. साहिलला आपण पाहतो आतापर्यंत षटकार आले नव्हते, पण इथे 2 षटकार आले. इथं पुन्हा एकदा सुरेख फटका आणि इथे चेंडू जातो 1 बाउंस. चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 4. महत्वाच्या क्षणी आलेला हा महत्वपूर्ण चौकार. या चौकारच्या सहाय्याने आपण पाहतो 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 3 मल्टी हिट तरच सामना होईल पूर्णपणे फिट. अनेक खेळाडू आपण पाहिलं गेले आपला जो हिस्सा घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रत्येकाचा काही भाग काही शिल्लक राहिलेला आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. कारण मॉर्निंगला प्रेक्षक मायबाप आणि मी मागच्या वर्षी पण सांगितलेलं प्रेक्षक नाही उरले तरी चालतील, पण आमचे दामदचे प्रेक्षक शेवट परत मॅचचा आनंद घेतात या ठिकाणी. मग तिथे दामद संघ असो किंवा नसो, पण दामदची पब्लिक मॅच पाहायला जरूर त्या ठिकाणी उपस्थित असते. गणेश गाडेचा पहिला चेंडू उडवला. चेंडूला सीमारेषा पार. रन्स मिळतील 6. इथे आला हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. बावीस धावा 2 विकेट झाले. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे इथे. प्लीज चेंडू फेकू नका आतमध्ये. आपण पाहतो 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू 12 धावा. इथे पाहतो आपण चांगला फटका. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. बघा तिसरा क्रमांक तर जय हनुमान कांड संघाने पटकवला. आता पहिला दुसरा क्रमांक कोणाचा असेल आणि त्यावरती डिपेंड असेल चौथा 5वा आणि 6वा क्रमांक. इथे आपण पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक येणार हर्षल. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेची गरज. 3 चेंडू 11 धावा. टॉस केला होता, चेंडू जरा समोर होता आणि इथे आपण पाहायला गेलं त्या चेंडूवरती फसला गेला. अक्षय गेला नवीन फलंदाज. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज.
मॅच तराजूमध्ये कसं लोणी मोजलं जातं ना, उष्णतेने कमी कधी इकडे कधी तिकडे, त्या पद्धतीने आपण पाहतो आहे ही मॅच. नेरलकरांचा नाद नाही बाय आणि खांडाकरांचा तर नाद कुणी करू नका. कमलाकर मामा इथे टॉस केलाय चेंडूला, शतरक्षक शरद त्या ठिकाणी पोहोचलाय. आणखीन एक झटका, आता इथून भेटणार 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेची गरज. जबरदस्त जिगरवस. नवरा कुणाचा नवरी कुणाची आम्हाला गरज नाही, आम्हाला फक्त हल्दीला डान्स. फक्त मित्रांनो जपून बसा तिथे, ते खाली नको यायला. पुढची टुर्नामेंट खेळायची आपल्याला, जपून. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. काही होऊ शकते मित्रांनो, क्रिकेट हे क्रिकेटच्या भाषेमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत काही बोलता येत नाही. जर क्रिकेट आणि क्रिकेटला जर शिवाय भाषा येत नाहीये. 2 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 11 धावेची गरज. चला नवीन फलंदाज कुणाल. दोन चेंडू 11 धावा. आपण लगेच बक्षीस समारंभ करणार आहोत मित्रांनो. यानंतर कोणाचा आभार मानला जाणार नाही, आभार सर्वांचे मानले. 4 रात्र दामतकरांचे जरूर आभार मानेल. मॅच कुणाची पण असून दे, तुम्ही एन्जॉय केलाय. इथे LBW पायचीत पकडला, फलंदाज झाला झटका. 1 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. कर्जतच्या इतिहासामध्ये 1 चेंडू 11 धावा झालेत. 1 चेंडू 11 धावा झालेत, पण इथे 1 चेंडू 11 धावा होणार का? कदापि थोडंसं क्रिकेटमध्ये म्हटलं जात नाही, पण मैदानात झालेत. काय होऊ शकतं, क्रिकेट हे मित्रांनो. बबलूबाईच्या बर्थडेला 10 केक कापू शकतात, काही होऊ शकतं. इथे पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय ही स्पर्धा जिंकले. या स्पर्धेमध्ये विजेता ठरलाय तो कुर्वे निविलेवान श्रीपती बाबा उमरोली संघ. पहाट कशी गाजवायची, रात्र कशी घडवायची, क्रिकेटमध्ये इतिहास कसा घडवायचा पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. आणि पुन्हा एकदा सलीमभाई कर्जतकरांनी पुन्हा एकदा उंच माणसावली. भरली असून दे किंवा दामत असून दे, हक्क त्याच खेळला जातो ज्याचं स्टार चमकत असतं, ज्याचा खेळ चांगला असतो.